नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त 100 रुपयांमध्ये सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फक्त 100 रुपयांमध्ये सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त 100 रुपयात आता सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त 100 रुपयात सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। मग फक्त 100 रुपयामध्ये असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागतात तर ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 ते 60 दिवसांच्या दरम्यान असते। या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या ह्या मोठ्या प्रमाणात लागतात आणि कळ्या जास्त लागायच्या असतील तर सोयाबीनच्या पिकाला कशाची गरज असते तर सोयाबीनच्या पिकाला गरज असते ती फॉस्फरसची, म्हणजे मराठीत स्फुरदची। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान एक्स्ट्रा फॉस्फरस सोयाबीनच्या पिकाला दिलं तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या दुप्पट लागणार। कळ्या दुप्पट म्हटलं की फुलं दुप्पट लागणार, फुलं दुप्पट म्हटलं की शेंगा दुप्पट लागणार आणि शेंगा दुप्पट म्हटलं की आपोआप यावर्षी आपल्याला उत्पादन दुप्पट होणार आहे। मग सोयाबीनच्या पिकाला आता या ठिकाणी दुप्पट कळ्या लागण्यासाठी फॉस्फरस कशा पद्धतीने द्यायचा तर लक्षात घ्या मित्रांनो, 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला फॉस्फरसचा स्प्रे घ्यायचा आहे। फॉस्फरस कोणत्या कंटेंटमध्ये तुम्हाला सांगतो तर तुम्हाला 1261 ची खरेदी करायची। आता ही खरेदी केली तर 1 किलोचा पाऊच घ्यायचा म्हटलं तर 100 रुपयाच्या आसपास जातो आणि 5 किलोची बॅग घ्यायची म्हटलं तर ती 80 रुपये प्रति किलो या पद्धतीने 400-450 ला तर मिळून जाते। मग तुम्हाला काय करायचंय की आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची। फवारणी जर पहिली कीटकनाशकाची राहिली असेल तर त्यासोबत सुद्धा 1261 वापरू शकतात, नाही तर स्पेशल घेतली तरी जमते। चार्जिंगचा पंप घ्यायचा आणि 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 75 ग्रॅम आणि 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम म्हणजे प्रति लिटर 5 ग्रॅम 1261 मिसळायचं आणि पूर्ण सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी आपण 1261 ची फवारणी घ्यायची आहे। आता ही फवारणी घेतल्याने काय होणार, हवेच्या माध्यमातून 1261 दिल्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असणारे फॉस्फरस 48 तासात उपलब्ध होते। त्यामुळे जास्तीत जास्त कळ्या आपल्या सोयाबीनच्या पिकाला त्या ठिकाणी लागतात। दुसरी गोष्ट, फॉस्फरसमुळे आणखीन एक काम होते बरं काय, फॉस्फरसमुळे लागलेल्या कळ्या या गळत नाहीत, लागलेले फुलं हेही गळत नाहीत। म्हणजे एकीकडे आपल्या कळ्या लागण्याचं प्रमाण सुद्धा वाढणार तर दुसरीकडे कळ्या आणि फुल जे आपण झडणं म्हणतो, म्हणजे जे की गळून पडणं म्हणतो, ज्याला कळीची गळ किंवा फुलांची गळ म्हणतो, ते सुद्धा रोखता येते। मला सांगा, मग फक्त 100 रुपयामध्ये आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होऊन एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन कमवण्याचा हा मार्ग योग्य आहे अथवा नाही?
यामुळे मी म्हटलं की फक्त 100 रुपयात आता 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट कळ्या। तर या पद्धतीने हा उपाय आहे मित्रांनो, मला वाटतंय आपण करावा आणि आपलं सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी दुप्पट करावं, कारण कळ्या दुप्पट, फुलं दुप्पट तर शेंगा दुप्पट, आपोआप उत्पादन दुप्पट। तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।